लक्ष द्या, आपल्याला क्वेश्चन दिलेला आहे, प्रूव्ह करावं लागते. चला ठीक आहे, 2 लाईन दिलेल्या आहेत आपल्याला, 2 लाईनचे 2 इक्वेशन दिलेले आहेत आणि याचे जे डायरेक्शन कोसाइन असतात त्यांचं रिलेशन या 2 लाईनना दिलेले आहेत आणि याचे जे डायरेक्शन कोसाइन असतात ते काय आहेत, परपेंडिक्युलर आहेत. तर हे सिद्ध करावं लागतं आपल्याला. डायरेक्शन कोसाइन परपेंडिक्युलर आहेत म्हणजे एल एम, डायरेक्शन कोसाइन काय असतात, एल एम एन. तर परपेंडिक्युलर म्हणजे L1 L2 मुश्किलों से कह दो मेरा खुदा बड़ा है. N1 N2 इज इक्वल टू काय पाहिजे, 0 पाहिजे. अशी जर कंडिशन असली तर ते परपेंडिक्युलर असला. आणि हे जर आपण सिद्ध करू शकलो तर हे सिद्ध करा असं म्हणणं आहे यांचं. ही कंडिशन दिलेली आहे आपल्याला, पण आर परपेंडिक्युलर, याचे डायरेक्शन कोसाइन ही कंडिशन दिलेली आहे आपल्याला. आपल्याला हे सिद्ध करावं लागते. चला ठीक आहे ना, करून घेऊ सिद्ध. पहा, चला ठीक आहे. फ्रॉम द गिवन इन्फॉर्मेशन, फ्रॉम द गिवन इन्फॉर्मेशन काय दिलेलं आहे आपल्याला, AL प्लस BM प्लस CN इज इक्वल टू 0. याला म्हणून इक्वेशन नंबर 1. आणि दुसरा आहे FMN प्लस GNL प्लस HLM इज इक्वल टू काय, 0. याला म्हणून इक्वेशन नंबर 2. आता लक्ष द्या, आपण याच्यातलं कोणतेही इक्वेशन याच्यातलं N इज इक्वल टू घेऊ शकतो, M इज इक्वल टू घेऊ शकतो, L इज इक्वल टू काही बी. हे डायरेक्शन कोसाइन ना हे LMN, याची किंमत घेऊ शकतो आपण, कोणताही घेऊ शकतो. A घ्यायचा, B घ्यायचा की L घ्यायचा, M घ्यायचा की N घ्यायचा. N घ्यायचा. तुम्ही म्हणसाल जर हा जर घेतला तो कोणताही घेऊ शकतो असं काहीच नाही. तुम्ही म्हणसाल N तर N, दुसरा घेऊन पाहू का B, सॉरी M घेऊन पाहू का. जाऊ द्या, तुम्ही बोलून काय फायदा नाही. CN बरोबर हे इकडे गेले, काय आले, AL मायनस BM. समजलं. हे N बरोबर हा मायनस काढला बाहेर, इथं आला AL प्लस BM, हा C इकडे अपॉन मध्ये गेला, अपॉन C. समजलं का. हे यांची किंमत, अरे यांची किंमत पाहिली काय. आता डायरेक्शन कोसाइन याचं रिलेशन आहे म्हणजे हे किंमत तुम्ही याच्यामध्ये या इक्वेशन मध्ये पुट करू शकता यांच्या मध्ये. ठीक आहे ना. याच्यामध्ये पहिले हे लिहून घेऊ, पहिले पद्धतशीर. इथं पहा काय लिहिलं म्हणजे FM, N काढला कॉमन, प्लस GL आणि N काढला बाहेर, N प्लस HLM इज इक्वल टू 0. बाहेर काय काढला याच्यातला, N ची किंमत ठेवून देऊ आता, पुटिंग व्हॅल्यू ऑफ N. व्हॅल्यू ऑफ N. चला इथं FM प्लस GL इंटू, इथं काय मायनस आहे ना, मायनस गुणाकारामध्ये इथं लिहिलं काय, इथं लिहिलं काय चालतं ना, कुठे लिहिलं तरी मायनस काय AL प्लस BM, इथं काय रे C. असंच ना, ठेवली काय यांची किंमत, ठेवली काय, प्लस काय HLM इज इक्वल टू 0. आता काय करू, C न मल्टिप्लाय करून टाकू आपण. काय करू, मल्टिप्लाइंग बाय C. C न जर मल्टिप्लाय केलं तर याला जर C न मल्टिप्लाय केला हा C चालला जाईल, इथं C येणार ना, याला C न मल्टिप्लाय 0 इंटू C 0. समजलं का. म्हणजे हे असं होईल, मायनस FMGL इथं AL प्लस BM, हा C चालला गेला. समजलं ना. C कसा काय चालला गेला तर, याला जर C न मल्टिप्लाय, इथं येणार फक्त CHLM इज इक्वल टू 0. समजलं का. हे कसं केलं तर, काय केलं आपण ना, C न मल्टिप्लाइंग बाय C, मल्टिप्लाइड म्हणजे मल्टिप्लाय केले बाय C, मल्टिप्लाइड म्हणजे केले म्हणून. आणि जर करायच्या पहिले जर लिहिलं मल्टिप्लाइंग केलं असतं, मल्टिप्लाय करून. चला याचा गुणाकार FM इंटू AL काय होईल सांगा, FM इंटू AL सांगा ना, FMAL, हा मायनस साईन बाहेरच याचा FML. FM इंटू BM सांगा काय होईल,
प्लस एफ बी आणि एम चा स्क्वेअर, हे यानं दोनला मिळेल. नंतर जी एल ए एल काय होईल प्लस जी ए एल चा स्क्वेअर, समजलं ना. नंतर प्लस इथं जी एल बी एम, समजलं का हे. हा हे मायनसचं चिन्ह पुढे प्लस सी एच एल एम इज इक्वल टू 0. गणित लंब चौडा आहे. चला ठीक आहे, आतमध्ये साईन घेऊन घेऊ. काल डायरेक्ट चेंजिंग द साईन करून टाकू. काय करू, चेंजिंग द साईन. याचं चिन्ह हे मायनस आहे, हे काय होईल प्लस या ब्रॅकेटचं, आणि प्लस आहे याचं काय होईल म्हणजे हे असं होईल. पहिले पद्धतशीर लिहून घेतो. हा यल पहिले लिहितो, यल पहिले असते ना म्हणून यल एम एन यल पहिले असते. जी ए एल स्क्वेअर नंतर प्लस एफ एम ए एल प्लस जी एल बी एम प्लस सी एच एल एम. शेवटी हा राहिला काय एफ बी एम स्क्वेअर इज इक्वल टू 0. सॉरी हा मायनस लिहा लागेल ना. अरे हा मायनस लिहा लागेल ना पोरी हो. अरे हा मायनस लिहा लागेल ना, कारण साईन चेंज केला. इथं मायनस होतो, आपण या सगळ्यांचा याचं साईन चेंज केलं, याचं साईन. झिरोचा काही साईन चेंज करून काही फायदा नाही, कोणतं असलं तरी सारखंच आहे की नाही. समजलं का हे. आता मी पहा काय करतो, याच्यातलं काय ए एल, याच्यात काय आहे एल एम, याच्यात बी एल एम, याच्यात बी एल एम, याच्यात बी एल एम. एल एम बाहेर काढू शकतो ना. जी ए एल स्क्वेअर प्लस इथून पहा बाहेर काय काढतो मी आता. इथं काय आलं मग एफ ए प्लस इथं काय आलं जी बी मायनस इथं काय आलं एल एम बाहेर काय आलं सी एच बाहेर काय राहिला पोरी हो एल एम काढलं. सगळ्या ठिकाणी एल एम एल एम एल एम काढलं ना बाहेर. प्लस एफ बी एम स्क्वेअर इज इक्वल टू 0. समजलं. प्रूव्ह करायला लागते आपल्याला हे दोन इक्वेशन. याच्या पहिले आपण केलेल्या तसे पेअर ऑफ स्ट्रेट लाईन मध्ये दोन दोन इक्वेशन द्यायचे आपल्याला. करतो ना आपण असेच, एक इक्वेशनची किंमत दुसऱ्या इक्वेशन मध्ये टाकत आहोत. केलेला आहे गणित. प्रॅक्टिस करायला लागते 2 वेळा 3 वेळा 4 वेळा, तेव्हा हे गणित येत तुम्हाला. असं चला याच्यानंतर काय करायला लागते आपल्याला. चालू आहे चलो है चलो. हाँ डिवाइडिंग बाय एम स्क्वेअर डी आई व्ही आय डी आय एन जी डिवाइडिंग बाय एम स्क्वेअर. सर हे कशासाठी केलं, कारण क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार करून राहिला. काय करून राहिलो इथं जी ए एल अपॉन एम याचा स्क्वेअर. समजलं ना. एल एम स्क्वेअर. हा याला जर डिवाइड केलं तर प्लस इथे येणार एफ ए प्लस जी बी मायनस सी एच. इथं एल अपॉन वर एम आहे आणि खाली एम स्क्वेअर. याच्यातला एक एम आणि याच्यातला एक एम. इथे एम येईल ना फक्त एल एम. समजलं ना. वर एक एम होता, इथं एम स्क्वेअर ना आपण डिवाइड करून राहिलो ना. याला एम स्क्वेअर जर डिवाइड केला तर इथं काय येणार फक्त एफ बी एम स्क्वेअर अपॉन एम स्क्वेअर 0. समजलं नाही. अरे समजलं का नाही समजलं. कोणाला नाही समजलं सांगा. नाही समजलं का तुला. समजलं का तुला. समजलं काय का. इथं एम स्क्वेअर कुठे गेला, कारण डिवाइड केल्यामुळे तो कट होते. इथं एम कुठे गेला, कारण याला डिवाइड जर असं एम स्क्वेअर जर केला आपण ना, याला डिवाइड एम स्क्वेअर जर केलं तर हा एम कट होते आणि याच्यातला एक एम, हा एम स्क्वेअर याच्यातला एक एम एका येते खाली. समजला ना विषय. अरे समजला का. आता क्वाड्रॅटिक इक्वेशन दिसू राहिलं की नाही. अरे दिसू राहिलं की नाही. अरे क्वाड्रॅटिक इक्वेशन सारखं दिसू राहिलं ना. हे एक्स हा एक्स 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 दिसतात नाही. क्वाड्रॅटिक इक्वेशन कसं असते ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू 0. माहित है ना. चलो ऐसा कुछ दिख रहा है. चला ठीक आहे. मग याच्यातले रूट एक्स रूट असते. याच्यात एक्स काय समजा क्वाड्रॅटिक इक्वेशन जर असं असलं ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू 0. याचे रूट काय असतात एक्स असतात. एक्सची किंमत निघतात ना. याच्यात रूट काय आहे सांगा. काय रूट एल एम आहे की नाही. याला पण यमच आहे ना. चला ठीक आहे आपण पद्धती लिहून घेऊ.
हिअर L1 L2 M1 M2 नंतर N1 N2 R डायरेक्शन DIRECTION डायरेक्शन cosines of given equation and are also root of given root of quadratic equation. हे रूट भी झालं ना, रूट ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन EQUATR क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट बी झाले ना. आणखी एक वाक्य लिहू शकतो आपण की चला ठीक आहे. हे समजलं का तुम्हाला इथपर्यंत? अरे समजलं का? क्वाड्रॅटिक इक्वेशन हे रूट ना, रूट वर आपल्याला काय सांग, डायरेक्शन कोसाइन, एलिमेंट डायरेक्शन कोसाइनच असतात ना. डायरेक्शन रेशो ABC असतात. डायरेक्शन रेशो काय असतात? ABC. याला डायरेक्शन कोसाइन म्हणतात. चला ठीक आहे. आता आपला फॉर्म्युला काय आहे सांगतो तुम्हाला. एक आणखी आपण इथं n इज नॉट इक्वल टू 0, इथं इथं एक वाक्य लिहू शकतो. कोणतं? n इज नॉट इक्वल टू 0. कुठे लिहू शकतो? इथं n ची किंमत 0 नाही घेऊ शकत आपण. कुठे रे बा? एक वाक्य आपल्याला लिहायचं असलं तर लिहू शकतो. इथं n ची किंमत जर आपण 0 केलं तर पूर्ण इक्वेशन 0 होऊन जाईल. n इज नॉट इक्वल टू 0. इथं हे जे इक्वेशन झालं n इज नॉट इक्वल टू 0, n आपण 0 घेऊ शकतो का इथं? नाही. इथं लिहू शकतो एक वाक्य, एक लिहू शकता तुम्ही. लिहायचं असलं तर लिहा, नाही तर काय पहा, n इज नॉट इक्वल टू 0. का बरं? कारण याचं कारण असं आहे की जर तुम्ही 0 घेतला तर हे या गणितामध्ये एल जर 0 घेतला तुम्ही तर एल बी 0 होते आणि एम बी 0 होते. अँड असं डायरेक्ट हेच करून आपण असं लिहिलं पाहिजे, एल एम अँड एम इज नॉट ZR. 0 घेऊ नाही शकत आपण. जर घेतला तर काय होईल? n ऑल्सो 0 येऊन जाईल. समजू राहिलं का? जर एल एम कसं काय सर? हा बा, जर तुम्ही एल आणि एम 0 घेतले ते 0 होते. 0/c 0, n बी 0 होऊन जाईल ना. आणि आपलं जे रिलेशन आहे देन L² प्लस M² प्लस N² याचं उत्तर किती असते? इज इक्वल टू 1 इज नॉट सॅटिस्फाईड. हे इक्वेशन सॅटिस्फाईड होणार नाही. होणार का? अरे जर 0 जर घेतलं तर कसं काय होणार? एक येणार का त्याचं उत्तर? इज समजलं का तुम्हाला इथपर्यंत? इज इक्वल टू 1 इज नॉट सॅटिस्फाईड. हे सॅटिस्फाईड होणार जर एल आणि एम जर तुम्ही जर 0 जर घेतले, पहा एल आणि एम जर 0 घेतले तर एन सुद्धा काय येणार? इफ एल इज इक्वल टू 0 अँड किंवा if L is equal to 0 and M is equal to 0, हे जर दोन्ही जर तुम्ही 0 घेतले तर काय होईल? असं लिहू आपण. देन काय होणार? n is equal to also 0. देन n is equal to 0. अरे यार किती मस्त गणित तालावर आणतात हे. जाऊ द्या, शिकवायचं बोलू नका. काल प्रॉब्लेम आपला चालू केला होता आपण आणि काय झालं होतं सांगा बरं? लाईन गेली होती अर्ध्या मधात. हेच होतं ना ते क्वेश्चन. प्रूव्ह दॅट टू वेक्टर हु द डायरेक्शन कोसाइन्स आर गिवन बाय रिलेशन. हे रिलेशन ने दिलेले आहेत. इज इक्वल टू 0 अँड इज इक्वल टू 0 आर परपेंडिक्युलर. इफ जर अशी कंडिशन असली तरच ह्या दोन लाईन परपेंडिक्युलर असतात. याचे डायरेक्शन कोसाइन LMN असतात. बरोबर आहे ना? तर आपण हे इक्वेशन घेतलं, हे दोन्ही इक्वेशन घेतले. याच्याहून पहिल्या याच्याहून आपण n ची किंमत काढली,
एन ची किंमत याच्यामध्ये पुट केली, पुट केल्यानंतर आपण सी न मल्टिप्लाय केलं, एन ची किंमत पुट केल्यानंतर एक गोष्ट आपण लिहिली की एल अँड एम एल इज इक्वल टू 0 अँड एम इज इक्वल टू 0. जर आपण 0 घेतला देन जर एल आणि एम जर 0 घेतला आपण तर एन सुद्धा काय येणार 0 येणार, कारण एल स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर 0 इज इक्वल टू 1 पाहिजे आपल्याला, आहे की नाही. आपण जर याच्यामध्ये जर एल आणि एम जर 0 जर घेतला तर एन सुद्धा 0 येणार ना, आणि हे जर सगळे 0 जर आले तर हे कंडिशन सॅटिस्फाय होते काय, ही कंडिशन सॅटिस्फाय व्हायला पाहिजे, कारण हा फॉर्म्युला आहे आपला एल स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर प्लस एन स्क्वेअर इज इक्वल टू 1 यायला पाहिजे ना, पण 0 जर घेतलं तर 1 येत नाही, म्हणून ते 0 घेऊ नये आपण. मग आपण काय केलं पुढे, एनची व्हॅल्यू याच्यामध्ये पुट केली ना, सी न मल्टिप्लाय केलं का, सी न मल्टिप्लाय केल्यानंतर इथपर्यंत आपण पोहोचलो आणि क्वाड्रॅटिक इक्वेशन आपल्याला भेटलं होतं क्वाड्रॅटिक इक्वेशन हा एल आहे, एल अपॉन एम, अशा प्रकारे एम न डिवाइड केलं याला आणि क्वाड्रॅटिक इक्वेशन आपल्याला भेटलं होतं. हे काल लाईन गेली होती एवढं झालं होतं, बरोबर आहे ना. हे आपण सेव्ह करून ठेवलं होतं. हिअर L1 L2 M1 M2 and N1 N2 आर द डायरेक्शन कोसाइन्स ऑफ द इक्वेशन 1 and 2. ते 1 and 2 जर घेतलं त्याचे इक्वेशन, त्या इक्वेशनचे हे डायरेक्शन एल एम एन डायरेक्शन कोसाइन असतात हा. आणि हे जे एल एम याला आपण काय म्हणू, एल अपॉन एम इज द रूट ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन. जसा एक्स असते मी सांगितलं काल, आहे की नाही, जसा एक्स असते तसा काय घ्यायला लागतं आपल्याला, इथं एक्सच्या ठिकाणी एल अपॉन एम आहे ना. चला ठीक आहे, म्हणजे समजा 2 घेऊ आपण, देअरफॉर L1 अपॉन M1 अँड L2 अपॉन M2 काय ते आर रूट ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. हे रूट झाले. मग आपल्याला माहित आहे रूट जर असले, समजा आपण 10व्या वर्गात शिकलो होतो, सांगा बरं, अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू काय होतं सांगा, मायनस बी अपॉन ए, आठवते का, मायनस बी अपॉन ए, आणि अल्फा गुणेला अल्फा इंटू बीटा याचं काय होतं सांगा बरं, सी अपॉन ए. असा फॉर्म्युला होता. ए बी सी च्या किमती काढतो आपण 10th मध्ये, आठवते का हे, अरे आठवते का. तर याच्यानुसार आपण हे करू, गुणाकार, हे रूट आहे अल्फा आणि बीटा, हे रूट आहे, इथं हे रूट आहे, या दोघांचा गुणाकार करू, सी अपॉन ए घेऊ, या सी आणि ए चं पाहू आपण काय 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 नाही. चला ठीक आहे, पहा अल्फा इंटू बीटा म्हणजे असं घेऊ, L1 M1 इंटू L2 M2 इज इक्वल टू सी. याच्यात सी कोणता आहे रे, एफ बी येते ना, अरे सी एफ बी येते की नाही, हा असते ए, याच्याजवळचा असते ए, हा याच्याजवळचा असते एवढा मोठा बी, आणि हा असते सी, समजलं का, अपॉन ए. ए काय आहे जी ए, काय आहे जी ए. भाग्याला असले की वर आपण गुन्हेला करू शकतो ना, अरे करू शकतो की नाही. चला ठीक आहे, अब हे बघा सर, इथं आलं L1 अपॉन M1 गुन्हे, इथं L1 या वरच्याचा गुणाकार, खाली M1 M2 इज इक्वल टू, इथं काय आलं एफ अपॉन जी अपॉन, खाली पहा काय हा ए आहे, आणि हा लक्ष द्या आपल्याला काय पाहिजे, आपल्याला पाहिजे काय प्रूव्ह करावं लागतं, आपल्याला प्रूव्ह काय करावं लागतं ते पहा, प्रूव्ह एफ अपॉन ए जी अपॉन बी पाहिजे, एफ अपॉन ए पाहिजे ना. चला एफ अपॉन ए जी एफ अपॉन ए, चुकलो मग इथं असं घेऊ, पहा या एफच्या खाली हा ए घेऊ, हा एफच्या खाली काय घेऊ ए अपॉन, आता हा बी, हा याला जर समजा भाग्याला असला म्हणून वर गुणला जाऊ शकते ना, मग मी याला असं लिहितो, हा इथं खाली लिहितो जी, आणि याला भाग्याला काय असणार सांगा ना, बी असू शकते ना. हा भाग्याला असला की वर गुन्हेला, समजूला का विषय, पहा हे कसं, आता हे असं असू शकते, हे कसं असू शकते तुम्हाला सांगतो, हा इथं एफ आहे, समजा इथं एफ आहे गुन्हेला, इथं बी आहे, हा भाग्याला असेल, हा बी म्हणून मी इथं लिहितो खाली, कुठं लिहितो खाली पहा, असं लिहितो खाली काय असेल मग जी
ए आणि हा याच्या खाली असेल हा बी. समजून राहिलं का? अरे समजून राहिलं का? म्हणजे हे असं असेल, याला तुम्ही असं लिहू शकता एफ ए, एफ भाग्याला ए, एफ भाग्याला ए आणि भाग्याला काय घेऊ शकता जी अपॉन बी असं लिहू शकता. हा भाग्याला असला की वर गुणिला जाते. सर करून दाखवा बरं यात. आता हे पहा असं लिहिलं समजा मी ना, भाग्याला असलं तर वर वर उलटे गुन्हेला केले चालतात ना. हा एफ एफ भाग्याला ए केला आणि भाग्याला केला मी ना जी भाग्याला बी. याला तुम्ही असं करू शकता एफ भाग्याला ए गुन्हेला उलटे वर घेऊन जा, हा बी वर जाईल खाली. काय आला याचं उत्तर एफ बी आणि इथं जी ए. येते की नाही असंच? अरे येते की नाही? अरे येते की नाही? याचं हे असंच येते की नाही? म्हणून मी त्याला असं लिहिलं. समजलं ना? हे लक्षात ठेवा, हे लय महत्वाचं आहे कसं काय केलं तर. आता ध्यान द्या, हे इकडे भाग्याला तिकडे गुन्हेला आणि हे इकडे वर गुन्हेला तिकडे भाग्याला, म्हणजे L1 L2 अपॉन इथं काय येणार एफ भाग्याला ए इज इक्वल टू इथं M1 इथं जाणार जी अपॉन बी. समजलं? आता याचप्रमाणे सिमिलरली L1 L2 जर एफ अपॉन ए येत असेल तर M1 M2 काय येते जी अपॉन बी एल एम. आता राहिलं काय रे एन. सिमिलरली इथं सिमिलरली लिहितो. सिमिलरली इथं काय घेऊ शकतो एन राहिला ना, N1 N2 काय येणार पाहू आपण. एल जर असला तर एफ अपॉन ए येते, एम जर असला जी अपॉन बी येते, एन काय येते याच्यावर पाहू आपण. कुठं या फॉर्म याच्यामध्ये गणित कुठे येते, गणित हे ह्याच्यात पा. एल जर असला तर काय येते एफ अपॉन ए येते ना, हे एल जर एफ जर एम जर असला तर काय येते जी अपॉन बी. जर एन असला तर काय येणार अबा एफ अपॉन ए आहे, जी अपॉन बी आहे, तर इथं जर हे घेतला तर काय येणार एच अपॉन सी येणार ना. समजून राहिलं का? असं अशी जादू लावत असतं. काय ते इथं एच अपॉन सी. समजलं? अरे समजलं का? तिन्ही लिहून ठेवू, काही प्रॉब्लेम नाही. हो ना, मग आता खालच्या उडवली ती जण. देअरफॉर L1 L2 अपॉन काय आलंय एफ अपॉन ए इज इक्वल टू जी अपॉन इज इक्वल टू N1 एच अपॉन सी. आता या सगळ्यांचं उत्तर काही ना काही असणार. याला आपण कॉन्स्टंट घेऊ. काय घ्या कॉन्स्टंट, के घ्या किंवा लॅम्बडा घ्या, काही फरक पडत नाही. या सगळ्यांचं उत्तर हे रेशो मध्ये सगळ्यांचं उत्तर सारखंच असते ना. अरे असणार ना सारखाच, अरे असणार की नाही. मग काय उत्तर येणार याचं, ते आपण लॅम्बडा घेतला समजा, कॉन्स्टंट घेतला. मग आता काय होईल याचं उत्तर लॅम्बडा, याचं उत्तर लॅम्बडा, याचं उत्तर लॅम्बडा, म्हणजे L1 L2 काय येणार सांगा बरं. L1 L2 इज इक्वल टू काय येणार लॅम्बडा आणि ते येणार एफ अपॉन ए. त्याचप्रमाणे M1 M2 चं उत्तर काय येऊ शकते सांगा लॅम्बडा आणि इथं काय जाऊ शकते, हे इकडे भाग्याला तिकडे गुन्हेला जाऊ शकते ना, इकडे भाग्याला तिकडे गुन्हेला काय येते जी अपॉन बी. इकडे भाग्याला तिकडे गुन्हेला जाऊ शकतात त्याच्याजवळ. त्याचप्रमाणे N1 N2 चं उत्तर काय भेटू शकते लॅम्बडा एच अपॉन सी. समजलं ना? आता आपल्याला गणितात सांगितलं की लाईन जी आहे ते ह्या दोन लाईनात हे परपेंडिक्युलर आहे. काय सांगितलेलं आहे ह्या लाईनात परपेंडिक्युलर आहेत, हे सिद्ध करा. काय सांगितलं आपल्याला ह्या ज्या दोन लाईनात हे काय एकमेकांना परपेंडिक्युलर. लाईन परपेंडिक्युलर केव्हा असतात जेव्हा त्यांचे डायरेक्शन कोसाईनचं काय केलं आपण ना, डायरेक्शन कोसाईनचं मल्टिप्लिकेशन केलं, सॉरी ते जर प्लस केलं त्याचं उत्तर किती आले पाहिजे 0 यायला पाहिजे. काय आलं पाहिजे लक्षात ठेवायचं. गिवन आपल्याला दिलेलं आहे, पहा मी सांगतो तुम्हाला काय दिलेलं आहे. लाइन्स आर परपेंडिक्युलर परपेंडिक्युलर इफ जर कोणती कंडिशन
इथं L1 L2 प्लस M1 M2 प्लस N1 N2 इज इक्वल टू काय असलं 0 जर असलं तरच लाईन परपेंडिक्युलर असतात. आता याच्या जागी मी किमती टाकतो हा दॅट इज म्हणजे याच्या किमती टाकतो. L1 L2 ची किंमत किती आली लॅम्बडा इथं चला ठीक आहे प्लस याची किती आली G अपॉन B प्लस याची इज इक्वल टू 0 बरोबर आहे ना. सगळ्यांचा मी लॅम्बडा कॉमन काढतो. काढू का कॉमन लॅम्बडा काढला कॉमन आतमध्ये काय राहिलं इज इक्वल टू हे इकडे भागेला इकडे गेले काय होतील म्हणजे 0 भागेला लॅम्बडा काय होईल 0 येऊन जाईल ना. म्हणजे काय आलं आपलं उत्तर देअरफॉर FA प्लस G अपॉन B प्लस H अपॉन C इज इक्वल टू 0 हेन्स प्रूव्ड. समजलं का एवढं पहा का लाईन गेल्यामुळे आपलं अर्ध क्वेश्चन होतं अर्ध क्वेश्चन शिल्लक राहिला होता तो राहिलेला आपण कंप्लीट करून घेतला. समजलं ना तुम्हाला समजला का डबल एकदा समजून सांगतो पहा समजणं हा फार महत्वाचा आहे. पुन्हा एकदा वन्स मोर प्रूव्ह दॅट वेक्टर हुज डायरेक्शन कोसाइन्स आर गिवन बाय रिलेशन. या रिलेशनने डायरेक्शन कोसाइन दिलेला आहे. डायरेक्शन कोसाइन्स कोणते असतात LMN ही लाईन एक ही लाईन आहे दोन लाईन एकमेकांना परपेंडिक्युलर आहेत. हे लाईनात त्याचे डायरेक्शन कोसाइन दिलेले आहेत आपल्याला आणि परपेंडिक्युलर असले तर हे सिद्ध करा असं म्हणणं आहे. इफ असं जर 0 असलं तर हे सिद्ध करा परपेंडिक्युलर किंवा हे जर परपेंडिक्युलर तर हे 0 सिद्ध करा. काही करू शकतो ना आपण. फ्रॉम द गिवन इन्फॉर्मेशन हे इक्वेशन 1 लिहिलं हे इक्वेशन 2 लिहिलं. नंतर आपण काय केलं n ची किंमत काढली Cn इज इक्वल टू इकडे मायनस पाठवलं मायनस बाहेर काढलं. समजलं का. यावेळेस आपण घेतलं की L आणि M आपण L इज इक्वल टू 0 आणि M इज इक्वल टू 0 जर घेतलं तर n ची सुद्धा किंमत काय येणार 0 येणार आणि n ची किंमत जर 0 असली तर हे जे आपलं जे फॉर्म्युला आहे हा सिद्ध होऊ शकत नाही. दिस इज नॉट सॅटिस्फाईड दिस इज नॉट पॉसिबल कारण L² प्लस M² प्लस N² इज इक्वल टू काय असते 1 हा आपला फॉर्म्युला आहे. कारण याची किंमत 0 याची किंमत 0 घेतली 0 0 0 भागेला 0 n इज इक्वल टू 0 आहे ना. हे सगळं 0 आलं हे किती काय उत्तर हा म्हणून आपण त्याला 0 घेऊ शकत नाही. मग इथं आपण काय केलं हे पद्धतशीर लिहिलं n बाहेर काढला इथं n ची किंमत टाकली मायनस चिन्ह तसं बाहेर. नंतर हा गुणाकार केला. काल तुम्हाला माहित आहे काल मी शिकवलं हा गुणाकार कसा केला त्या पूर्णच्या पूर्ण हा गुणाकार कसा केला पूर्ण गुणाकार लिहून दिला. नंतर C ने याला डिवाइड केलं C ने मल्टिप्लाय केला इथं C आला गेला इथं C आला. नंतर आपण काय केलं LM पाहिलं काय LM कॉमन काढला आणि हे अशा प्रकारे लिहून टाकलं हे झालं क्वाड्रॅटिक इक्वेशन. नंतर आपण याला काय केलं M ने डिवाइड केलं कशाने M² ने डिवाइड केल्यानंतर हे अशा प्रकारे भेटलं आपल्याला. भेटलं ना अरे भेटलं होतं की नाही. नंतर इथपर्यंत पोहोचलो होतो आपण. नंतर आपण काय केलं डिवाइडिंग बाय M² झालं. नंतर हिअर L1 M2 M1 M2 N1 N2 आर हे काय डायरेक्शन कोसाइन ऑफ द गिवन इक्वेशन ते 1 आणि 2 इक्वेशन त्याचे डायरेक्शन कोसाइन आहेत. आणि याला आपण काय केलं परपेंडिक्युलर सुद्धा सॉरी रूट सुद्धा कन्सिडर केलं किंवा रूट आहेतच ते क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट आहेत ना ते L1 M1 आणि L2 M2 याला काय केलं आपण समजा दोन रूट निघले त्याचे जसं x1 x आणि 2x निघत असतात ना क्वाड्रॅटिक इक्वेशनचे याला आपण L1 आणि M1 L2 आणि याच्यानंतर मी एक फॉर्म्युला सांगितलं तुम्हाला कोणता सांगा दोन अल्फा इंटू बीटा दोन रूट एक अल्फा असते एक बीटा असते दहाव्या वर्गात शिकलोत ना आपण अल्फा प्लस बीटा असलं काय असते -c अपॉन a आणि अल्फा इंटू बीटा जर असलं तर काय ते सॉरी -b अपॉन a इथे येते c अपॉन a तिथे दोघांचा गुणाकार केला अल्फा एक बीटा दोघांचा गुणाकार c आला हे आणि a आहे हे समजलं का हा x आहे समजा असा विचार करायचा याच्याजवळ तर a असते याला b म्हणतात याला c म्हणतात समजलं हे असं केलं याचा गुणाकार म्हणजे हे असं मग नंतर हे कसं आलं L1 L2 M1 M2 हे कशा प्रकारे आलं हे तुम्हाला सांगितलं ना आता हे अपर मध्ये कसे जातात हे पूर्ण तुम्हाला एक्सप्लेन करून सांगितलं होतं इथं नंतर अशा प्रकारे याच्या हे इकडे भागेला तिकडे गुणला आणले हे वर नेले आणि सिमिलरली याचप्रमाणे तुम्हाला हे बी सांगितलं की L1 L2 त्याच्या खाली हे N1 N2 च्या खाली H अपॉन C कसं आहे की नाही तर वरच्या इक्वेशनचं कंपॅरिझन करावं लागतं ना आपल्याला चला हे कसं आलं हे बी सांगितलं मग आपण काय केलं हे सगळे सारखे जात ना मग याची किंमत एक कोणती तरी असणार ती आपण किती घेतली लॅम्बडा घेतली मग आपल्याला जर याची किंमत L1 L2
इज इक्वल टू लॅम्बडा आहे. मग हे इकडे भागेला तिकडे लॅम्बडा तर गुणिला जातील ना, म्हणजे हे लॅम्बडा गुणिला एफ अपॉन ए, याची किंमत आहे लॅम्बडा इंटू जी अपॉन बी, अशी किंमत आल्या. आता लाईन्स आर परपेंडिक्युलर, याचा अर्थ काय असते माहिती काय? इफ लाईन परपेंडिक्युलर केव्हा असतात? जेव्हा L1 L2 M1 M2 आणि N1 N2 दोन लाईनचे डायरेक्शन कोसाइन चा गुणाकार करून त्याची जर ऍडिशन केली तर काय ते 0 येते. मग याच्या आपण ती किमती टाकल्या, नंतर लॅम्बडा कॉमन घेतला, नंतर हा इकडे गुणिला इकडे गेला की भागाला 0 अपॉन लॅम्बडा 0. अशा प्रकारे हे आपलं उत्तर आलं आणि हे प्रूव्ह झालं. समजलं ना? अरे समजलं काय हे? चलो ठीक आहे, लिख लो फिर. चला पहा, हे काय आहेत? ए चे कोऑर्डिनेट आहेत, हे बी चे कोऑर्डिनेट आहेत. हा एक्स असते, हा वाय असते, हा काय असते? झेड असते. माहित आहे का? आय जे के सोबत असतात ते. चला, ए चे कोऑर्डिनेट आहेत, हे बी चे कोऑर्डिनेट आर 2 पॉइंट, हे 2 पॉइंट आहेत. देन फाइंड द परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम द बी. बी पासून एक परपेंडिक्युलर ड्रॉन केला, कशावर? टू द लाईन जॉईनिंग ओरिजिन आणि पॉइंट ए. एक ओरिजिन आहे, इथं घेतो मी ओरिजिन, काय घेतो? ओरिजिनचा ओ, आणि इथं घेतो पॉइंट ए. काय घेतला? पॉइंट ए. याचे कोऑर्डिनेट दिलेले आहेत आपल्याला, काय आहेत याचे? 1 2 अँड 3. आपण बी पासून एक परपेंडिक्युलर ड्रॉ केला, हा बी आहे. बी चे कोऑर्डिनेट आपल्याला काय आहेत? 4 5 आणि 6. याच्यापासून एक कोऑर्डिनेट ड्रॉ परपेंडिक्युलर केला, परपेंडिक्युलर म्हणजे 90. परपेंडिक्युलर जर आपण काय केला? ड्रॉ केला, तर इथं जो पॉइंट येणार, फाइंड कुठे आहे? देन फाइंड द परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम द इफ ए. बरोबर आहे का क्वेश्चन? पहा बरं एकदा. देन फाइंड ऑफ द परपेंडिक्युलर. पहा रे क्वेश्चन, पहा बरोबर आहे का? पहा इथं फुट लिहा जरा. फाइंड फुट. फुट म्हणजे हे खालचा पाय आहे की नाही? हा जो बिंदू आहे खालचा फुट म्हटला, इथे याला समजा नाव दिलं आपण ना यम. काय नाव दिलं? यम. आणि याचे कोऑर्डिनेट काय घेतले? याचा एक्स घेतला, याचा वाय घेतला, याचा काय घेतला? झेड घेतला. असे 3 कोऑर्डिनेट घेतले. याचे कोऑर्डिनेट फाइंड करा म्हणते. समजलं? हा ओरिजिन आहे, याचे कोऑर्डिनेट काय येतील सांगा? 0 0 आणि 0. ओरिजिन कोणतं असतं? 0 असतात ना. समजलं का? काय म्हटलं? हा इथं बी, हा फूट, यम घेतला आपण, नाही की नाही? मग चला ठीक आहे ना, काय फाइंड करायला लागते आपल्याला? फाइंड फूट ऑफ द परपेंडिक्युलर. हा जो परपेंडिक्युलर याचा जो फूट आहे याचे कोऑर्डिनेट फाइंड करायला लागतात. समजलं का? म्हणजे एक्स वाय झेड ची किंमत काढायला लागते आपल्याला. समजलं? समजून राहिलं काय का? चलो ठीक आहे. देखो, मस्त ध्यान द्या, नेहमी लक्षात ठेवायचं. हे याचे कोऑर्डिनेट आहेत, म्हणजे एक्स वाय झेड आहे, हे याचे कोऑर्डिनेट आहेत, हे याचे कोऑर्डिनेट आहेत. आपल्याला कुठेतरी डायरेक्शन कोसाइन, डायरेक्शन रेशो दिलेले आहेत काय? दिलेले आहेत काय? मग डायरेक्शन रेशो कसे काढतात पहा. आता मी पहा, पहिले हे लिहून घेऊ ना, काय काय दिले. लेट यम बी द फूट ऑफ द and its coordinate are. काय काय त्याचे कोऑर्डिनेट? एक्स वाय आणि झेड. समजलं? याचे कोऑर्डिनेट एक्स वाय झेड घेतले. चला ठीक आहे. आता लक्ष द्या, आता मला डायरेक्शन रेशिओज ऑफ ओ ए, DIREC डायरेक्शन रेशिओ RA ऑफ लाईन OM चे डायरेक्शन रेशिओ कसं काढतात माहिती आहे का? लक्ष द्या, कसं काढतात? इज इक्वल टू OA, एकामधून दुसरा मायनस करायचा. याचा काय 0 आहे ना, याचा x 0, याचा x आहे, म्हणजे 0 मायनस एक्स किंवा x मायनस 0 करतो, नाही तर मायनस येणार नव्हतं. कोणत्याच मधून मी काही मायनस केलं तर चालते. एक्स मायनस 0 हा झाला एक, हा हे झालं डायरेक्शन रेशिओ. एबीसी ची किमती काढवाल मी. हा इथं y मायनस 0 आणि तिसरं काय येणार? झेड मायनस 0. म्हणजे हेच येतील, काय येतील?
देअरफॉर काय ते याचे डायरेक्शन रेशो एक्स वाय आणि झेड. समजलं? एक्स वाय अँड झेड हे एबीसीच्या किमती झाल्या. समजलं का? आता याचे बी डायरेक्शन रेशो फाइंड करू शकतो ना मी. डायरेक्शन रेशियो ऑफ लाईन ओ ए. ओ ए चे कसे येणार आहे 1 - 0 2 - 0 3 - 0 म्हणजे इज इक्वल टू देअरफॉर इज इक्वल टू काय येतात ते 1 2 अँड 3. हे एक्स वाय झेड ची जी किंमत आली तेच किंमत एबीसी ची आली इथं. समजून आलं ना? एक्स वाय झेड डायरेक्शन एक्स वाय झेड काय असतात डायरेक्शन रेशो थोडीच असतात. एक एबीसी असतात डायरेक्शन रेशो. एक्स वाय झेड काय असतात कोऑर्डिनेट असतात. शाबास लक्ष ठेवायचं. एलिमेंट काय असतात डायरेक्शन कोसाइन. चला ठीक आहे समजलं इथपर्यंत. अरे इथपर्यंत समजलं का? आता हे एका लाईनवर असणार आहे. एका लाईनवरचे डायरेक्शन रेशो काय असतात रेशो मध्ये सेम असतात. समजून आलं का? एका लाईन मधले जर समजा डायरेक्शन रेशो जर घेतले आपण काय असतात ते रेशो मध्ये असतात. काय असतात रेशो म्हणजे त्याचा गुणोत्तर सेम असते त्यांचा रेशो सेम असते. हो आपण पॉइंट ओ एम अँड ए आर काय ते कोलिनियर. देअरफॉर काय ते पहा एक्स अपॉन याचा एक्स घेतला त्याचा काय घ्यायला लागेल 1 इज इक्वल टू वाय अपॉन 2 इज इक्वल टू याचा 3 अपॉन झेड अपॉन 3 झेड अपॉन 3 इज इक्वल टू काहीतरी घेऊन घ्या. काय घेता आपण लॅम्बडा घ्या काहीतरी. यांचं जे उत्तर असते सारखं असते. समजलं का? देअरफॉर एक्स ची किंमत किती येणार देअरफॉर एक्स इज इक्वल टू किती येते 1 केले मल्टिप्लाय केला तर के आहे की नाही. वाय इज इक्वल टू हा 2 के जोड गेला काय ते 2k आणि झेड इज इक्वल टू 3k. समजलं? एक्स वाय झेड काय रे डायरेक्शन रेशिओ असते. सॉरी एक्स वाय झेड काय कोऑर्डिनेट आहेत ना. अरे कोऑर्डिनेट आहेत की नाही. देअरफॉर कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट यम काय त्याचे कोऑर्डिनेट एक आला के दुसरा आला 2k आणि तिसरा आला 3k. पण असं थोडीच लिहू शकतो आपण उत्तर. के ची व्हॅल्यू काही ना काही फाइंड करायला लागेल ना आपल्याला. मग के ची व्हॅल्यू फाइंड करू आणि इथं लिहून टाकू. समजलं ना? मग के ची व्हॅल्यू फाइंड करण्यासाठी आपल्याला एक आताच मी सांगितलं की दोघांचे कोऑर्डिनेट जर वजाबाकी जर केली दोघांच्या कोऑर्डिनेटची जर वजाबाकी केली तर आपल्याला काय भेटत असते रेशो भेटत असते त्याचा डायरेक्शन रेशो भेटत ना. दोघांच्या कशाची वजाबाकी करावी लागते सांगा कोऑर्डिनेट. हे जे कोऑर्डिनेट याची जर वजाबाकी जर केली जसं आपण इथं तर हे काय भेटतात आपल्याला डायरेक्शन रेशो भेटतात. काय भेटते डायरेक्शन रेशो. आपण डायरेक्शन रेशो याच्या काढलेलात ना. कशा डायरेक्शन रेशो काढल्यात आपण सांगा द्या. आता इथपर्यंत झालं ना. आता बघा डायरेक्ट याचे कोऑर्डिनेट डायरेक्शन रेशो ऑफ DIRECTIO डायरेक्शन रेशो RATIO रेशो ऑफ कोणता आहे ते BM काय ते BM चे डायरेक्शन रेशो BM कसे येते सांगा. पहिलं काय ना के मायनस त्याचा वरचा बिंदू कोणता आहे 4 हा वरचे के याचे के आहे ना याची किंमत केल ना याची एक्स वाय झेड ची किंमत केल ना के -4 इथं 2k -5 आणि 3k -6 असं करावं लागेल ना. हे के -4 दुसरा 2k -5 आणि तिसरा 3k
-6 समजलं का? समजलं इथपर्यंत? इज इक्वल टू 0 कसं काय? तेव्हा म्हणा हेच तर नाही समजत आपल्याला, 0 कसं काय घेशील? 0 घ्यायला काही ना काही कारण पाहिजे. आता लक्ष द्या, ह्या दोन लाईन एकमेकांना परपेंडिक्युलर आहेत की नाही? हा, अरे ह्या दोन लाईन एकमेकांना परपेंडिक्युलर आहेत ना, हे आणि हे. हा, एक ही लाईन घ्या आणि एक ही लाईन घ्या. आपल्याला ह्या दोन लाईनी जर एकमेकांना परपेंडिक्युलर आहेत, कशाचं उत्तर 0 येत असते सांगा? काय? ही जी लाईन आहे कोणती? ही लाईन, या लाईनचे डायरेक्शन कोसाइन आणि या लाईनचे डायरेक्शन कोसाइन. डायरेक्शन कोसाइन नाही, डायरेक्शन रेशिओ. काय? या लाईनचे डायरेक्शन रेशिओ आणि या लाईनचे डायरेक्शन रेशिओ यांचं मल्टिप्लिकेशन जर केलं तर ते, आणि त्याचं जर प्लस केली तर काय येत असते? 0 उत्तर येत असते. कधी? जर परपेंडिक्युलर असल्या तर. आणि आपल्याला दिलेल्या परपेंडिक्युलर दिलेलं आहे ना, म्हणून हा, म्हणून ही जी लाईन आहे या लाईनचे डायरेक्शन रेशिओ आणि या लाईनचे बीएम आहे ना ते. चला मी असं करू शकतो, बट लाईन ओ ए अँड बी एम आर काय असं लिहू, लाईन बी एम परपेंडिक्युलर ऑन लाईन असं लिहू शकतो किंवा असं लिहू शकतो. लाईन बी एम इज ऑन लाईन ओए. ओएवर परपेंडिक्युलर आहे ते. देअरफॉर आता ओ याचा एक बिंदू, एक याचा डायरेक्शन रेशिओ याचा एक आणि त्याचा एक, याचा किती आहे दोघांचा? हा, याचा किती आहे पहिले याचा सांगा. ओ याचा काय आहे? 1 आहे ना, 1 × याचा कोणता आहे ते पहिला? हाच आहे ना. अरे डायरेक्शन रेशिओ याचा बीएमचा हाच आहे ना, K-4 हा झाला एक, प्लस याचा दुसरा घ्यायला गेलो ओएचा काय आहे? 2 आहे ना. अरे ओएचा 2च आहे. पाहना सर, आम्हाला काही सांगता, असं थोडीच आहे. डायरेक्शन रेशिओ ऑफ हब आहे, याचा 1 आहे, दुसरा 2 आहे, 3 आहे. समजलं का? याचा गुणाकार पहिल्याचा पहिल्या सोबत, दुसऱ्या दुसऱ्या सोबत, तिसऱ्या याची ऍडिशन 0 आली पाहिजे, कारण परपेंडिक्युलर जर असले तर. समजलं का? जसं एल एल प्लस एम एम प्लस एन एन याची टोटल बी किती येत असते? 0 येत असते ना, त्याप्रमाणे. म्हणजे हे असं असते, कसं असते? याचा A1 आणि त्याचा A2 प्लस B1 B2 प्लस C1 इज इक्वल टू 0 असते. समजलं का? हा डायरेक्शन रेशिओ याचे आणि एक डायरेक्शन रेशिओ त्याचा, एक डायरेक्शन. समजून राहिलं का? डायरेक्ट टाकलं इथं 2 × काय आहे इथं? 2K5 प्लस इथं 0. चला इथं K-4 प्लस 2 × 4K -10 प्लस 3 × 18 18 28 29 32 32 ना, म्हणजे हे -32 -32 आणि K पाहू किती येतं? 9K आणि 4K, 9K आणि 1K किती झाले? 10K आणि 4 म्हणजे 14K इज इक्वल टू 0. हे इकडे काय आहेत? मायनस आहेत, इकडे गेले काय होतील? प्लस होतील ना, प्लस. अरे होतील की नव्हतील? 14K इज इक्वल टू 32. समजलं इथपर्यंत? आता K इज इक्वल टू 32/14 म्हणजे किती? याच्या अर्ध्या होतात 16/7. K इज इक्वल टू किती आला रे? 16/7. सर झालं काय? नाही, आपल्याला हा, देअरफॉर कोऑर्डिनेट ऑफ फूट आर काय आहे? एक आहे K, एक आहे 2K 3K. देअरफॉर K म्हणजे किती? K म्हणजे
कॉमा इथं 2 इंटू 16 7 आणि तिसरा किती आहे 3 इंटू 16/7. चला देवर फोर हां इथं आले 16/7 कॉमा 16 32/7 आणि तिसरा 16 48/7. आलं का? अरे आलं का? समजलं काय? समजलं? डायरेक्शन कोसाइन काय असतात, डायरेक्शन रेशो काय असतात, हे सगळं तुम्हाला माहिती पाहिजे. चला ठीक आहे, लिख लो फिर, छाप लो छाप लो. In this way we have completed 5.4.